मी माझा वर्ग निपुण करण्यासाठी खूप साऱ्या साहित्यांचा उपयोग केलेला आहे. त्यातलं हे विशेष असं साहित्य आहे की ते साहित्य हे सगळ्या विषयांना आणि सगळ्या घटकांना स्पर्शून जाणार आहे, जेणेकरून प्रत्येक घटकाचा सराव आपण या साहित्यातून घेऊ शकतो. फक्त याला कार्डांची आवश्यकता आहे आणि प्रत्येक घटक म्हणजे भाषा असेल, भाषेचे जे जे घटक आहेत जसं मराठी असेल, विद्यार्थी असेल, शब्दवाढचे अंक, बाराखडी किंवा शब्द असेल, उतार असेल, विद्यार्थी समानार्थी असे सगळे घटक आपण मराठीतून घेऊ शकतो. त्याचबरोबर गणिताचा जर विषय घेतला तर गणितामध्ये सुद्धा आपण अंकज्ञान, अंकाक्षरात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, चढता उतरता, संख्यांचं लहान मोठेपणा असे जे जे गणितामध्ये जेवढे घटक आहेत त्या सगळ्या घटकांसाठी आपण वेगवेगळ्या साहित्य आपण आणि हे जे साहित्य आहे ते फक्त 2 विषयांसाठी नाही, सर्व विषयांसाठी आपण वापरू शकतो. मराठी, इंग्रजी, परिसर, गणित, विज्ञान असे सगळ्या इयत्तांसाठी सगळ्या विषयांसाठी आपण हे साहित्य वापरू शकतो. फक्त आपल्याला एक कार्डांमध्ये इयत्ता निहाय व्याप्ती वाढवावी लागते. समजा पहिलीला पण 1 अंकी घेतो, दुसऱ्याला 2, 3 आपलं जसं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टानुसार आपण साहित्य वापरू शकतो. हे जे साहित्य आहे तुम्ही असलेल्या वस्तू त्याच्या बॉक्सपासून बनवलेला आहे. आपण कोणत्या वस्तू खरेदी करतो त्या वस्तूचा बॉक्स आहे आणि त्याचा एकाच बाजूने साहित्याचा वापर केलेला आहे आणि म्हणून अध्यापनासाठी त्या साहित्याचा उपयोग होतो. पण आपल्या जीवनाने प्रत्येक शिक्षकाला किमान घ्यावे लागतात. अशा वेळी आपण एका बाजूने एका वर्गाला, दुसऱ्या बाजूने तिसऱ्या वर्गाला याच्यामध्ये व्यवस्था करू शकतो आणि टाकाऊपासून टिकाऊ केलेला आहे. याच्यातून आपण सगळ्या घटकांचा, सगळ्या साहित्यांचा, सगळ्या विषयांचा समावेश करू शकतो. फक्त आपल्याला याच्यामध्ये कार्डांची गरज आहे, प्रश्न फार काही आहेत पण उपयोग खूप आहेत आणि बहुआयामी असलेले शैक्षणिक साहित्य आहे. त्यासाठी खूप उपयोग केलेला आहे. माझ्या वर्गाने होण्यासाठी याचा खूप उपयोग झाला आणि 8 डिसेंबरला माझा वर्ग 100% त्याच्यानंतर खूप सारे साहित्य आपल्याला संख्याज्ञान मुलांची फक्त गणित असतं. संख्याज्ञान आपल्या मुलांना पुढच्या गणिती क्रिया करणं सोपं मुलांना बऱ्याचदा त्या हे खेळातून शिक्षण आहे. त्याने सरपायचे, त्याला हवी ती संख्या तयार करायची आहे आणि त्याने त्याच्यापासून हवी ती संख्या तयार करायची. ही संख्या तयार केल्यावर त्याने तीच संख्या अक्षरात लिहिल्यानंतर त्याने त्या संख्या जितक्या संख्या तयार करू 5 किंवा 10 त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठेवायचा, त्या संख्यांमध्ये करायचं, त्या संख्यांची बेरीज करायची, त्या संख्यांची वजाबाकी करू शकतो, त्या संख्यांचा गुणाकार, त्या संख्यांचा भागाकार करू शकतो. म्हणजे ही एक जरी कार्य होतं तरी तो विद्यार्थी किमान 2 ते 3 तास त्या कार्यामध्ये व्यस्त होऊ शकतो. फक्त आपल्याला त्याला आयडिया देणं गरजेचं आहे की तुला नक्की काय करायचं आणि या छोट्याशा कार्यामधून आपण संपूर्ण त्याचा भूमिका करू शकतो आणि त्याला तयार करून निपुण करू शकतो. तर दिसायला छोटासा पण उपयोगी ते सुद्धा असं साहित्य. 3 मिनिटं मॅडम. त्याच्यानंतर माझ्याकडे अशी खूप सारे कार्ड्स आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गोष्टीचा याच्यामध्ये आपण सराव करून घेऊ शकतो. काय होतं वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थी कुठल्या तरी वेगळ्या घटकात कमी अधिक असतो. अशा वेळी त्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र तयारी करून घेण्यासाठी आणि माझ्याकडे 0 ते 9च्या हवे तेवढे जितके वर्गात कितीही वापरले तरी होणार आहे ते होणार आहे असे कार्ड आहेत आणि त्या मापाचेच कार्ड आहेत. इतकं तेवढ्या मापातच बसणार. त्याच्यामुळं कितीही मुलं त्याचा यूज करू शकतात आणि सगळ्या घटकांचा ज्याचा जो कमी आहे त्या घटकाचा तो वापर करू शकतो. कारण छोटे दिसते पण तो घटक त्याच्या किंवा तयारी करून घेण्यासाठी ह्या कार्डाची छोट्याशा उपयोग होणार आहे. मग ती मागची वापरून खराब झालेला आहे पण संख्यांचं वाचन असू द्या, बेरीज असू द्या, वजाबाकी असू द्या, या सगळे छोटे छोटे कार्ड तरी यांचा उपयोग असा खूप आहे.